जंगली तू माय मेले करू कैसा तुला। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी छान अशी मिसळची रेसिपी आज घेऊन आलेली आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले मी कढईत तेल टाकलं, तेलात लाल तिखट टाकलं आणि आलं, लसूण, कांदा, टोमॅटो यांची पेस्ट तयार केली आणि ती त्यात टाकली। त्या ग्रेव्हीमध्ये थोडासा हिंग ॲड केला आणि त्यात कांदा लसूण मसाला आणि थोडा काळा मसाला टाकला। व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि त्यात हळद टाकली मी थोडीशी, थोडंसं परत लाल मिरची पावडर टाकली आणि व्यवस्थित हलवून घेते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यात थोडीशी साखर टाकायची, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एक दुसऱ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं मी। आता मी त्यात मिसळ मसाला टाकतेय ग्रेव्हीमध्ये। आधी थोडा टाकतेय आणि नंतर जेव्हा मटकीला उकळे आल्यानंतर परत मिसळ मसाला टाकते। आता 1 चमचाच टाकते मी आणि व्यवस्थित हलवून घेते। आता ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही व्यवस्थित होऊन द्यायची। बघा, छान अशी मटकी मी घरीच भिजवलेली आहे, तर तिला किती छान मोड आले। आता मी मटकी टाकते कढईमध्ये, ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायची। बघा, आता पाणी छान असं बॉईल झालेलं आहे। आता हे पाणी मी मिसळ आणि ग्रेव्ही यात ॲड करते। त्यानंतर व्यवस्थित हलवून घेते मी आता। त्यानंतर तुम्हाला सांगितलं मी तसा परत मिसळ मसाला टाकून घेतला, त्यामुळं भाजीला स्वाद एकदम छान येतो मिसळला। त्यानंतर मी आता कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतली, धुवून घेतली आणि मी मिसळमध्ये ॲड केली। त्यानंतर मीडियम गॅसवर मिसळला तरी येऊन द्यायची। बघा, छान अशी मिसळला तरी आलेली आहे। मिसळला तरी येते तोपर्यंत मी लिंबू, कांदा, कोथिंबीर व्यवस्थित अशी चिरून घेतली। शेव पण रेडी आहे, पाव पण रेडी आहे। आता आपण मिसळ प्लेटमध्ये सर्व करूया। आपली मिसळ रेडी झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आत्मा मालिक।